आणि यानंतर अत्यंत दुःखद बातमी आहे। अल्पशा आजारामुळे अशोकराव मोडक यांचं निधन झालेलं आहे आणि याचीच ही बातमी आपण सविस्तर पाहूयात। माजी आमदार अशोकराव मोडक यांचं अल्पशा आजारानं निधन झालं। डोंबिवलीमधील रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। अशोकराव मोडक हे राज्यशास्त्राचे अध्यापक होते। भारत आणि सोव्हिएट रशिया यांचे संबंध या विषयावर त्यांची पीएचडी होती। ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही काळ राष्ट्रीय अध्यक्ष होते। भारताचे विविध देशांशी असलेले संबंध यावर त्यांचा विशेष अभ्यास होता। छत्तीसगडच्या केंद्रीय विद्यालयाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काही वर्ष काम सुद्धा केलंय। 1994 ते 2006 कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी सुद्धा काम केलं। त्यांच्या निधनाबद्दल संघ परिवारामधील विविध संघटनांनी आणि शिक्षण क्षेत्रातल्या दिग्गजांनी दुःख व्यक्त केलंय। त्यामुळे आता शिक्षण क्षेत्रामधून ही शोककळा व्यक्त केली जाते। त्यांच्या निधनाबद्दल संघ परिवारामधील विविध संघटनांनी आणि शिक्षण क्षेत्रातल्या दिग्गजांनी दुःख व्यक्त केलेलं आहे। त्यांच्या आठवणींना सुद्धा उजाळा दिलाय। अशोकराव मोडक यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय।